खरंच काय केलं नाहीस ना मग राह होळी समोर उभी अग्नीला साक्षी ठेवून बोल की तू सलीलच्या विरोधात कंप्लेंट केली नाहीस। बघू तुझी जीभ धजावते का। घे शपथ। अशी शपथ घेतल्याने जर तुमची खात्री पटणार असेल तर हो तर मी घेते शपथ। घे ना भाऊ। मी या होलिका मातेला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे सांगते, मी सलीलच्या विरोधात पोलिसात तक्रार नाही केली। मी निर्दोष आहे। किती खोटं बोलतेस ग। देवासमोर खोटं बोलतेस। तुझी जीभ कशी झडत नाही ग खोटारडे निर्लज्ज। चाल गं। थँक्यू। माणुसकीच्या नात्याने मदत केली मी तुम्हाला। आपल्या मैत्रीतला विश्वास तुम्ही कधीच गमावून बसलाय अर्पिता मॅडम। सांगितलं होतं ना तुला, 1000 वेळा सांगितलं होतं ही पोरगी नाही रे सुरुंग आहे सुरुंग। आपल्या घरादाराला पेटवून टाकेल। टाकलं ना पेटवून। माझ्या निष्पाप पोराच्या कपाळावर गुन्हेगार म्हणून शिक्का बसवला ही ना जन्मभरासाठी। आणि तू हिची बाजू घेतलास। बघितलंस काय केलं। माणुसकीच्या नात्याने मदत केली मी तुम्हाला। आपल्या मैत्रीतला विश्वास तुम्ही कधीच गमावून बसलाय अर्पिता मॅडम। समीर, आपल्या मैत्रीतला विश्वास मी नक्की परत कमवेन। वहिनी, तुला मगाशी विराज सरांचा कॉल आला होता? मला नाही ग। नाही म्हणजे विराज सरांचा मला कशाला फोन येईल ना, दीच्या अपडेट्स घ्यायला। तो साडीचा फोटो पाठवला तस ना तू तसंच काय तसंच नाही म्हणजे तुला काय म्हणायचंय मी इकडच्या गोष्टी तिकडे करते। अगं वहिनी सगळं तूच म्हणतेस, मी असं काहीच म्हटलं नाही। ती म्हण काय ग, चोराच्या मनात चांदणं। निकी तू काही बडबडतेस हा? अगं चल चल चल, काय इतके रागवतेस? कसं आहे ना वहिनी,
आजकाल मला तुझं वागणं बोलणं नॉर्मलच वाटत नाही. त्यामुळे जे समजायचं ते समज. पण एक लक्षात ठेव, आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खणला ना की आपणच त्यात पडतो. निकी तू जेवणाचं बघ. मदत करू? पोरी घे. होळीजवळ शपथ घेतली होतीस ना, मग होळीचा प्रसाद घे. का स्वतःचा अपमान करून घ्यायला थांबलेस? निलंबरीत धडबाई नाहीये, ती स्वतःच खरं करेल. तू जा घरी जा. होलिका मातेचा आशीर्वाद मिळाला मला. आता मी मागे नाही हटणार. समीर, मी तुम्हाला जितकं ओळखते ना, त्यावरून मला नक्की माहिती आहे की तुम्ही मला भेटायला येणार. मी मागत असलेली संधी तुम्ही मला नाकारणार नाही. त्यासाठी मी कितीही वाट पाहायला तयार आहे. इथे मोठा अपमान होणार हे माहिती असूनही अर्पिता इथे आल्या. त्यांना त्यांचं म्हणणं सांगण्याची एक संधी मिळायलाच हवी. काय करू? माझी खात्री आहे त्या माझी वाट बघत थांबल्या असतील. चला, टाइम भी बराच झाला ना. हो किती वाजले? काय हो? खरंच या मुलीने सलीला जेलमध्ये टाकलं असेल? मला तसं वाटत नाही भाऊ, पण आजकाल काही कोणाचा भरोसा नाही ना. पण त्या समीरच्या आईने वाटत लावली हिची. पण हे इथे का थांबले काय कळत नाही. तिलाच माहिती आता. चल. समीर, प्लीज प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. मी खरंच काही केलेलं नाहीये. समीर प्लीज. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय, पण प्लीज एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या ना प्लीज. समीर, समीर, तुम्ही आलात. मला माहित होतं की तुम्ही याल. मला असं वाटलं की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला. हो, मला हे सांगायचं होतं पण की याचा अर्थ असा नाहीये की मी तुम्हाला माफ केलं. मैत्रीमध्ये एक अलिखित नियम असतो की आपल्या मित्राला जे सांगायचंय ते आपण ऐकलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक संधी द्यायला तयार आहे मी. बोला.
साहेब या मिस अर्पिता सलील विरुद्ध तक्रार यांनी केली होती असं तुमचं म्हणणं आहे. पण यांचं तर असं म्हणणं आहे की यांनी तक्रार केलीच नव्हती. काय? हो साहेब, ज्या रजिस्टरमध्ये तक्रार नोंद केली ती बघायला मिळेल का आपल्याला? म्हणजे खात्री पटेल ना की यांनी केलं होतं का? साळुंके, हा साहेब. FIR चं रजिस्टर घेऊन ये. हे बघा, तुमचीच सही आहे ना ही? हो सही तर माझीच आहे, पण पण मी नाही केली. खरंच मी नाही केली ही सही. पण हे आधार कार्ड तुमचंच आहे ना? हो हे पण माझंच आहे, पण ही तर झेरॉक्स कॉपी आहे ना. म्हणजे झेरॉक्स तर कोणीही मिळवू शकतं. तुम्हाला काय आम्ही मूर्ख वाटलो का हो? हा, आमची अक्कल काढताय? झेरॉक्स घेताना ओरिजिनल कॉपी आम्ही तपासून बघतो. तुमचं ओरिजिनल आधार कार्ड सुद्धा तपासून बघितलं गेलं असणार, कळलं? नाही बरोबर आहे तुमचं, पण पण मी नाही केली ही सही. मी नाही, हे म्हणजे माझ्यासारखं माझ्यासारखी कोणी. आपल्याला CCTV फुटेज चेक करता येईल का? म्हणजे यांनी केले का यांच्या ऐवजी कोणी दुसऱ्यांनी केले? हा हे तुमचं अति होतंय, हा? वाढत चाललंय. खरं सॉरी, पण हे सगळं करणं गरजेचं आहे. प्लीज. साळुंके, हा साहेब. CCTV फुटेज दाखव यांना. हा साहेब. थँक्यू सर. थँक्यू. कुठल्याही मैत्रीमध्ये विश्वास असतो. आज आपल्या मैत्रीचा विश्वासघात केलाय तुम्ही. हेच आहे, हा साहेब. घ्या बघा. तुम्हीच आहात ना? हा ड्रेस तुमचाच आहे ना? हो ड्रेस माझाच आहे, पण असा ड्रेस असू शकतो ना इतर कोणाकडे पण.
मी नाहीये म्हणजे साहेब, दुसऱ्या अँगलनी आपल्याला बघायला मिळू शकतं का? जे काय ते हेच आहे. ज्यांनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंद करून घेतली आहे ते ओळखतील ना? साळुंके, हा साहेब. याच आल्या होत्या FIR नोंदवायला? वाटतं तर त्याच, पण माहित नाही. माहित नाही म्हणजे? चेहरा बघितला नाहीस त्यांचा? त्यांनी मास्क घातला होता साहेब. अरे मग मास्क काढायला सांगायला पाहिजे होता. नाही, पण मी सांगितलं होता, पण त्यांनी मास्क नाही काढला. धुळीचा त्रास होता त्यांना. पण साहेब तुम्ही दुर्दैवानं सगळ्या गोष्टी तुमच्याकडेच बोट दाखवत आहेत. वाटतंय तरी तसंच, पण मी नाही हो केलं हे सगळं. खरंच तुम्हाला खरंच वाटतंय का समीर की मी तुम्हाला काही न सांगता हे असं थेट पोलीस स्टेशन मध्ये येऊन तुमच्या भावाच्या विरोधात तक्रार करेन? पण त्याची खात्री करून घेण्यासाठीच आपण इथे आलो होतो ना. पण तुम्ही बघताय काय? समीर राव, मी तुम्हाला कितीतरी वेळा फोन ट्राय केला, तुमचा बघा, हे फोनच सगळं लागत बोलण्यात आता काही अर्थ नाहीये. चला. एक मिनिट साहेब, ते तक्रार नोंदवली त्याची वेळ कळेल का प्लीज? एक काम करा, हे रजिस्टर घरी घेऊन जा आणि याचा व्यवस्थित अभ्यास करा. यांना म्हणे वेळ सांगा. 2:32. 2:32? समीराव, 2:32ला तर मी घरी होते. मग मी इथे येऊन तक्रार कशी नोंदवेन? खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, मी 2:32ला घरी होते. तुम्हाला हवं असेल ना तर मी निकीला फोन लावून देते, तुम्ही तिला विचारा, ती सांगेल तुम्हाला सगळं. आटपलं तुमचं? नाही, जे काय असेल ना ते बाहेर जाऊन बोला. सॉरी 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 सर. थँक्यू. थँक्यू. हो, थँक्यू. धन्यवाद. मी निकीला फोन लावून देते, तुम्हीच बोला डायरेक्ट, म्हणजे मी काही सांगितलं असं नको वाटायला. हॅलो दी, भेटला का समीर? झालं का मिसअंडरस्टँडिंग क्लिअर? तू ओके आहेस ना? मी समीर बोलतोय. ओ समीर, ऐक ना, मला फक्त एवढं सांग, आज दुपारी 2-2:30च्या सुमारास अर्पिता मॅडम नक्की कुठे होत्या? दी घरीच होती आणि सारखा तुम्हाला कॉल ट्राय करत होती, पण तुमचा फोन स्विच ऑफ लागत होता. तिला सलील बद्दल कळलं आणि विमा काकांचे पैसे सुद्धा बुडाले ना त्या स्कॅम मध्ये. तर तेच सांगायचं होतं की तुमचा भाऊ या सगळ्यात इन्व्हॉल्व आहे. पुढे काय करायचं? पण तुमचा फोन का बंद होता? ती किती डेस्परेटली कॉल ट्राय करत होती. नाही, ते बॅटरीचा थोडा इश्यू झाला होता. एनिवे, थँक्यू. हॅलो, दी आहे का तिथे? ती आहे, ती नंतर फोन करेल तुला. बाय. ओके. काय झालं? म्हणजे विश्वास बसला ना तुमचा? मी सगळं विचारायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं सगळं. ते फोनमुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. माझी खात्री पटली आता. आय एम सॉरी. नाही समीर, प्लीज तुम्ही सॉरी बोलू नका. थँक्यू बाप्पा. समीर, तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मी हे सगळं एवढं क्लिअर केलं नसतं, कारण मला माहिती मी खरी होते. पण ह्या सगळ्या गैरसमजामुळे मला तुमच्यासारखा मित्र कमवायचा नव्हता. मलाही.
हे पण मला सांगा हे CCTV फुटेज ड्रेस तुम्ही नव्हता मग कोण होतं नक्की? हे मी लवकरच शोधून काढेन. आनंदाच्या क्षणात वाटे कुणी असावे साथी, सुखात भिजता चिंब कुणाचा हात असावा हाती. स्वप्न पडावे गोड पहाटे, कोणास ते सांगावे, लाडात यावे कौतुक थोडे, कोणाकडे मागावे. निरांजनाला अर्थ से जर वात असे सांगाती. तू अनोळखी तरी सोबती, तू अनोळखी तरी सोबती. कुठे जाऊया चहा प्यायला? आपल्या नेहमीच्या ठिकाणी? अर्पिताचा नवरा म्हणून तुमच्यात असणारी ही मैत्री मला मान्य नाही. अर्पिता ही तुझी आणि समीरची शेवटची भेट असं समजू मी.